Praise the Lord. Hallelujah. We welcome all our online viewers across the world who are watching us on various platforms in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला सर्व प्रेक्षक वर्ग जो आपल्याला आपल्या वेगवेगळ्या माध्यमातनं ही ऑनलाईन सभा पाहत आहे, तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. Today is a Sunday worship service. आजची रविवारची उपासना आहे. Bible says, taste and see that the Lord is good. आणि बायबल आपल्याला सांगतं की चाखून पहा की परमेश्वर चांगला आहे. As we hear the word of God, we will know more about His goodness and His love. आणि जसं आपण परमेश्वराचं वचन आता ऐकणार आहोत, परमेश्वराचा चांगुलपणा अजून आपल्याला समजेल, याप्रमाणे आपण त्याचं वचन ऐकूया. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri with a mighty applause. तर देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत मोठ्याने टाळ्या वाजवून आपण करूयात. Praise the Lord, people. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना अतिशय सुंदर अशी शुभ सकाळ. May the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा and the love of God व देवाची प्रीती and the sweet fellowship of the Holy Spirit be with you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सगळ्यांसमवेत राहो. This morning, आज या सकाळी I pray that God may touch you in such a way मी प्रार्थना करतो की देवाने तुम्हाला असा स्पर्श करावा that His word may become alive, की त्याचं वचन जिवंत व्हावं, that you may know की तुम्हाला कळावं the power of His calling त्याच्या पाचारणातलं सामर्थ्य and the gifts and the blessings that He has reserved for आणि each जे one of दान जे आशीर्वाद त्याने आपल्या प्रत्येकासाठी राखून ठेवलेले आहेत, त्याच्या पाचारणातलं जे सामर्थ्य आहे ते सगळं आज आपल्याला कळावं. you. I pray that you may tap all the forces of God आणि मी प्रार्थना करतो की देवाच्या या सगळ्या शक्त्यांमध्ये आपण हात घालावा and we may receive all the blessings from God. आणि सगळे आशीर्वाद आपल्याला देवाकडून मिळावेत. Amen. देवाला धन्यवाद. Today after the word we are going to have breaking of bread, आज संदेश संपल्यानंतर आपण प्रभू भोजन घेणार आहोत and I believe that you have kept all the elements ready, आणि माझा असा विश्वास आहे की तुम्ही सगळी तयारी करून बसलेले असाल. and I also believe that you have prepared your heart as well. माझा असाही विश्वास आहे की वस्तूंसकट स्वतःची हृदय सुद्धा तुम्ही तयार केली असतील. Amen. So now we are going to continue with the message that we started last week, आता गेल्या आठवड्यामध्ये जो मी एक उपदेश सुरू केला होता तो मी अर्ध्यात सोडलेला, तो आज मी पुढे नेणार आहे keeping good company. की चांगली संगत ठेवणे. The first part I spoke to you last week, आणि त्याचा पहिला भाग मी गेल्या आठवड्यामध्ये तुमच्याशी बोललो and today we are going to conclude with the part 2. आणि आज त्याचा दुसरा भाग मी बोलणार आहे. So we'll open our Bibles to Proverbs chapter 13 verse 20. त्याच्यासाठी नीतिसूत्र 13वा अध्याय आणि त्यातलं 20व वचन आपण सगळ्यांनी कृपा करून उघडा. He that walks with wise men shall be wise, but a companion of fools shall be destroyed. नीतिसूत्र 13वा अध्याय 20व वचन म्हणतं, ज्ञानांची संगत धर म्हणजे तू ज्ञानी होशील, परंतु मूर्खाचा सोबती अरिष्ट पावेल. Amen. आमेन. Now in the first part, आता पहिल्या भागामध्ये I gave 5 points. 5 मुद्दे मी तुम्हाला दिले होते. Now if you remember, तुम्हाला जर ते आठवत असतील the first point was तर त्यातला पहिला मुद्दा असा होता की same interest association सारख्या पद्धतीची उत्सुकता ज्यांची आहे अशांची संगत, की आपल्या दोघांचा इंटरेस्ट सारखाच आहे, आपल्याला दोघांना जे हवंय ते सारखंच आहे, अशांशी मैत्री किंवा संगत. Second, 2, you may have friends who would want you to move forward. असे काही तुमचे मित्र असतील की ज्यांची इच्छा आहे तुम्ही पुढे जावं. Third, 3, you may have friends who would want you to stay where you are. तुमचे असेही काही मित्र असतील की ज्यांची इच्छा असेल की तुम्ही जिथे आहात तिथेच राहावं. Fourth, 4, some are long-term friends. काही लांब पल्ला गाठणारे मित्र असतात, म्हणजे काही मित्र आपले फार काळाचे असतात. Fifth, 5, you may have tied yourself with some people before coming to the Lord. प्रभूकडे येण्या अगोदर तुम्ही स्वतःला काही लोकांशी बांधलेलं असेल. And that were the 5 points that I shared last week. असे काही 5 मुद्दे मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये सांगितले. Today a few more points I'm going to add. आज त्याच्यामध्ये अजून काही मुद्द्यांची भर मी घालणार आहे. Now do you know तुम्हाला ठाऊक आहे का that many of the sorrows and many of the setbacks they spring out of relationship with wrong people. अनेक दुःख आणि अनेक सेटबॅक आपल्या जीवनामध्ये आपण चुकीच्या लोकांशी नाती ठेवतो म्हणून येतात. Yes.
Many of the setbacks, many of म्हणजे the problems. बऱ्याच पद्धतीच्या समस्या, बऱ्याच पद्धतीचे प्रॉब्लेम, बऱ्याच पद्धतीचे सेटबॅक आपल्या जीवनात जे येत असतात ते काही चुकीची संगत आपण धरल्यामुळे येतात. The company you keep may decide your progress and your destiny. तर जी संगत तुम्ही ठेवायचा निर्णय घेतलेला आहे त्या संगतीवर तुमचं भविष्य आणि तुमच्या आयुष्याची दिशा ठरेल. Now, some believers, they say, काही बिलीवर लोक असं म्हणतात, it doesn't make much difference. नाही त्याने काही फारसा फरक पडत नाही हो, कोणाशी मैत्री केली तर चालतं. Because I know with whom I flow, कारण मला माहितीये ना माझे मित्र कोण आहेत, कसे आहेत, काय आहेत, and he will never be able to ruin my destiny. आणि मला त्यांना कधीच माझ्या आयुष्याची ठरलेली दिशा नाश करता येणार नाहीये. But that is not true. पण हे काही खरं नाही. Because कारण when you stay with wrong company for a time, जेव्हा काही काळास्तव तुम्ही चुकीच्या संगतीत बसता, चुकीचे मित्र आणि चुकीची नाती बांधता, it may not affect you in the beginning, but surely in the middle it will affect you. त्याला सुरुवातीला कदाचित त्याचा काही परिणाम तुमच्यावर होणार नाही, पण होता होता त्या प्रवासाच्या मध्ये काहीतरी समस्या निर्माण होऊ शकतात. And many times, अनेक वेळेला when the destination is different, आपला मुक्काम जेव्हा वेगवेगळा असतो then you cannot say that we will agree. त्यावेळेला आपण असं म्हणून चालत नाही की नाही आमचं सहमत आहे, कारण आपले मुक्कामच वेगवेगळे आहेत, सहमत कसं होईल. How can two walk together unless they agree? आणि वचन म्हणतं ना की जोवर दोघांचं एकमत होत नाही तोवर ते दोघे एकत्र कसे चालणार. तर मुक्काम म्हणजे जिथे आपल्याला जायचं आहे ती जागा, तो पत्ता, आणि तोच जर वेगवेगळा असेल तर आपण कसं एकत्र चालू शकू. And many of us need to break free from a particular company आणि आपल्यातल्या अनेकांनी एका विशिष्ट अशा मैत्रीपासनं किंवा संगतीपासनं आता लांब व्हायची गरज आहे. or then soon you will be on the way to wrong destiny. नाही तर मग फारच लवकर तुम्ही सुद्धा कुठल्या तरी चुकीच्या दिशेला लागणार आहात. Okay? We are heading to heaven. आपण तर सगळे स्वर्गात चाललोय, We are heading to life. आपण जीवनाकडे वाटचाल करतोय, We are walking in the light. आपण प्रकाशात चालतोय. That surely means that there is something wrong elsewhere. आणि त्याचा अर्थ नक्कीच असा लागतो की दुसरीकडे काहीतरी चुकलेलं आहे. Okay? I mean, a person who can see how foolish it would be if he walks with the blind. म्हणजे एखाद्या माणसाला जर दिसतंय तर तो दिसणारा माणूस अंध्याबरोबर मैत्री करून जर चालत असेल तर तो आपल्याला बावळटपणाच वाटतो ना, की ह्याला दिसतंय मग अंध्यांशी मैत्री कशाला करतो. Many are going to Nineveh but have landed in Tarshish. अनेक माणसं निनवेला निघालेली आहेत पण तार्शिशला पोचली आहेत. Even Peter, पेत्र सुद्धा he was found in the company of wrong people when he started warming himself. चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये पेत्र आढळला. आठवतं का जेव्हा तो शेकोटीवरती बसलेला होता स्वतःला शेक देत त्यावेळेला. Very soon you will be warmed towards people who are wrong company. आणि जे चुकीच्या पद्धतीचे लोक आहेत त्यांच्या प्रत्येत फार लवकर तुम्ही उबदार व्हाल. And you will start liking their warmth. म्हणजे कसं तुम्हाला त्यांची ऊब आणि त्यांचा शेक तुम्हाला आवडायला लागेल. Because in life, कारण की ना जीवनात the less you associate with such people, जेवढं कमी प्रमाणात तुम्ही असल्या पद्धतीच्या लोकांची संगत धराल the more your life will improve. तेवढं तुमचं जीवन सुधरेल बेटा. And the more you associate with such people, आणि असले जे कोणी असतात ना त्यांची संगत जर तुम्ही जास्त वाढत्या प्रमाणात ठेवली the more you will go down. तर तुम्ही खाली खाली घसरत जाल. If a liar is not a nuisance to you, एखादा खोटारडा जर तुमच्यासाठी डोक्याचा ताप नाहीये then it can be a sign that you are a liar yourself. तर मग तुम्ही पण स्वतः खोटारडे आहात असा तर्क कुठेतरी काढावा लागेल. कारण की तो समोरचा जो खोटारडा आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास होत नाहीये डोक्याला ताप होत नाहीये तर याचा अर्थ असा कुठेतरी लागतो की तुम्ही पण खोटारडे आहात म्हणून तुमचं आणि त्यांचं जमतंय. Yes. That's what the world also says. जग असंच म्हणतं ना रे. Very soon you will start lying and cheating like them. मग फारच लवकर तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच खोटं बोलायला लागाल आणि त्यांच्यासारखंच फसवायला लागाल. Say, somewhere it should hurt you. आणि कुठेतरी तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे ते स्वभाव बघून ते वर्तन बघून. If you can stand some things, आणि काही गोष्टी जर तुम्हाला सहन झाल्या then either you are on the way to a ruin or you are already a ruined person. तर एक तर तुम्ही नाशाकडे चाललेले आहात नाहीतर तुमचा ऑलरेडी नाश झालेला आहे म्हणून त्या गोष्टी तुम्हाला तो खोटेपणा ती लबाडी सगळं सहन होत आहे. Yes. The hard fact of life that many of us don't realize is आयुष्याची अवघड वास्तविकता जी आपल्यातल्या अनेकांना कळत नाही ती अशी आहे की that you become those you closely associate with, ज्या लोकांशी तुमचं जवळचं नातं असतं त्यांच्यासारखेच तुम्ही बनता. whether for good or for bad. मग ते चांगले नाही तर वाईट. If a drunkard is not a nuisance to you, एखादा दारुडा जर तुमच्यासाठी
त्रासदायी ठरत नसेल very soon you will enjoy. तर खूपच लवकर तुम्हालाही मजा येणार आहे. Yes. But people who know their destiny, पण ज्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या दिशा ठाऊक आहेत, people who know their God, ज्या लोकांना त्यांचा देव ठाऊक आहे, will always be wary of mixing with negative people. ती लोक मात्र नेहमी नकारात्मक लोकांशी मिसळण्याबाबत थोडासा संभ्रम करणार की नको. Amen. Like I told you last week, जसं गेल्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं tell me your friends की मला तुमच्या मित्रांची यादी द्या or tell me who your friends are किंवा तुमच्या मित्रांची नावं फक्त मला सांगा and I will tell you who you are. आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही कोण आहात. Now many don't believe this thought. आता बऱ्याच लोकांचा हा जो विचार आहे की तू तुझ्या मित्रांची नावं मला सांग आणि मी तुला सांगतो तू कसा कोण कुठचा काय आहेस, यावरती अनेकांचा विश्वास नाही. They think it is not altogether true. त्यांना असं वाटतं नाही नाही हे विधान काही संपूर्ण सत्य नाही. असं कुठे होतं का की माझे मित्र कोण आहेत मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कळणार आहे मी कोण आहे, असं कुठे होत नाही. It is true with exceptions, they say. आणि ते म्हणतात की त्याच्यामध्ये काही अपवाद असतात, ते संपूर्ण खरं नाहीये, त्यात अपवाद असतात असं त्यांचं म्हणणं आहे. But I would like to say it can be applied to most people. पण मला तर हे सांगायला आवडेल की जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात हेच खरं ठरतं की तुझी संगत जशी आहे त्याच्यावरनं ठरतंय तू कसा आहेस. 90% of it is true. आणि 90% हे खरं आहे बरं का, Because Bible agrees to it. कारण बायबल त्याला सहमत करतं. मग आपण अपवाद घेणारे कोण आहोत. Some will say, काही लोक म्हणतील I have been with ungodly people all my life अभक्तिमान लोकांबरोबर मी आयुष्यभर राहिलोय and I still have maintained myself. आणि तरीही मी स्वतःला सांभाळून ठेवलंय. बघा It may be possible असेल शक्य, because of your strong will, कारण की तुझी जी स्वतःची जी स्वेच्छा आहे ती फार दांडगी असल्यामुळे हे होऊ शकतं or maybe कदाचित. you are very mature in Christ. किंवा ख्रिस्तामध्ये तू फार समंजस आणि प्रौढ आहेस म्हणून कदाचित असं शक्य आहे. But पण it also has its downside. त्याच्यामध्ये एक खालची बाजू पण असते बेटा. You may say, I'm not influenced by them, तुम्ही कदाचित असं म्हणाल की नाही नाही त्या नकारात्मक आणि चुकीच्या संगतीच्या लोकांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही that I'm just giving that person a room of interest. आणि मी केवळ असं म्हणजे त्यांना एक जागा देत आहे उत्सुकतेची. I give room to that person's interest. म्हणजे त्यांना जागा देतो मी, त्यांना वाव ज्याला म्हणतात ना मी वाव देतो त्यांना. But I don't get into his interest. पण मग त्यांचे जे काही इंटरेस्ट आहेत त्यांना जे काही हवं आहे त्यात मी पडत नाही. मी केवळ त्यांना एक वाव देतो. If he wants to smoke or drink, it is his prerogative. आणि त्यांना जर सिगरेट प्यायची आहे, त्यांना जर दारू प्यायची आहे तर त्यांनी ठरवायचं आहे. But see that a worldly man can say that as a believer, our conscience pricks. पण जगिक माणसं असं म्हणू शकतात. आपण मात्र बिलीवर आहोत तर आपला सद्विवेक भाव आपल्याला कुठेतरी टोचतो. As a believer, we cannot stay with that kind of आणि thinking. विश्वासू या नात्यानं आपण अशा विचारसरणीला धरून राहू नाही शकत की त्यांना त्यांचा स्कोप असू दे, वाव असू दे, Yes. त्यांना जे करायचं ते त्यांना करू दे आणि आपल्याला हवं ते आपण करूया. ते जगिक दृष्टिकोनातनं जगिक Yes. लोकांना ठीक आहे. पण आपण बिलीवर आहे, ते लोक सिगरेट फुकायला लागले, दारू प्यायला लागले तर कुठेतरी ते आपल्या सद्विवेक भावाला टोचायला पाहिजे, Isn't it? है ना. We need to stay 2 feet away तो from them. फरक आहे. असल्यापासून 2 फूट लांब आपण राहायलाच हवं. Because there are more chances of us becoming. You see, you can adapt to evil more quickly than you can adapt to good. कारण कसं असतं ना, वाईट सवयी पटकन लागतात बेटा, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो. But for the worldly, पण जगिक लोकांचं म्हटलं even if they adapt to certain of the world's traits, it is okay. तर जगातल्या लोकांनी काही जगिक पद्धतीच्या सवयी लावून घेतल्या जगात वावरायला राहायला तरी त्यांना चालतंय. म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही. Yes. They may say, okay, I didn't 100% become like him, but 40% I adapted to आणि him. जगिक लोक म्हणतील की नाही मी कामानिमित्तानं त्यांच्याशी ते मैत्रीत आहे मी, पण मग काय 100% मी त्यांच्यासारखा नाहीये. Like them, I sometimes drink. आणि कधी कधी त्यांच्यासारखं मी बनतो, थोडंसं पितो. Sometimes I tell lies also. आणि कधी कधी मी त्यांच्यासारखा बनून थोडं खोटंही बोलतो. See, it's okay for the world. जगाला ठीक आहे रे, जगिक माणसं असं म्हणू शकतात. Sometimes for the benefits, they can even adapt to a wicked person. आणि कधी कधी जगातली Character. माणसं स्वतःच्या लाभासाठी दुष्ट माणसांच्या चारित्र्याशी सुद्धा समरूप होऊ शकतात. Oh, it's benefiting me. की माझा त्याच्यामध्ये लाभ आहे ना, माझा फायदा आहे ना, मग आपण आपला फायदा बघा, आपल्याला Yes. बाकीचं करायचंय का, अशी एक वृत्ती जगातल्या लोकांची असते. But we know no matter who it is, पण आपल्याला माहित असतं की कोणीही जरी माणूस असला the evil in somebody still has the power to draw us into it. तर एखाद्या माणसामध्ये समजा काहीतरी दुष्टाई आहे तर त्या दुष्टाईत सामर्थ्य असतं की जी आपल्याला पण खेचू शकते आज ना उद्या. You know that adage, आदेश Which तुम्हाला जो म्हणतो, if you lie with dogs, you get up with the fleas. म्हणजे ती म्हण तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही जर कुत्र्यांसोबत झोपलात तर किड्यांसोबत उठाल, Isn't it? है ना. If you sleep with dogs, you will get up with fleas. कुत्र्यांसोबत तुम्ही झोपलात तर तुम्ही किड्यांसोबत उठाल, ही जी म्हण आहे
It is true, isn't it? ती खरीच आहे ना. कुत्र्यांसोबत जर आपण झोपलो तर सकाळी उठताना किडे आपल्या अंगावर सुद्धा असणार. If you have a cat at home, समजा घरात तुमच्या मांजर आहे, surely you will have all the cat's hair on your dress. तर नक्कीच तुमच्या कपड्यांवरती मांजरीचे केस असणार आहेत. And when those clothes are washed with other clothes, you end up having white hair on all other clothes as well. आणि ते मांजरीचे केस असलेले कपडे इतर कपड्यांबरोबर आपण वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले तर ते मांजरीचे केस त्या कपड्यांवरचे याही कपड्यांवर येऊन सगळेच कपडे मांजरीच्या केसांनी भरतात. No, but I didn't touch those cats. मग तुम्ही म्हणाल नाही नाही पण मी तर मांजरीला हातही लावला नाही. But it has an effect because all the clothes are put together in one washing पण machine. परिणाम होतो ना, कारण की मांजर तुझ्या घरात आहे आणि सरसकट गुंडाळून सगळं एकाच मशीन मध्ये धुवायला टाकलेलं आहे. It's so chronic. म्हणजे हे पसरतच. See, if they are influenced by you, it is good. आणि तुझा प्रभाव त्यांच्यावर पडला तर चांगलंच आहे, But if you are influenced by them, it is bad. पण त्यांचा प्रभाव तुझ्यावर पडला तर मग घोटाळा. So let's face it, तर चला ना हिमतीनं तोंड द्यायचं अशा गोष्टींना that की जे आहे ते आहे. if I chose to hang out with drug addicts, की जर ड्रग्ज घेणाऱ्या माणसांबरोबर मी मैत्री करून उठायला बसायला लागलो I may not become a drug addict, तर कदाचित मी ड्रग्सचा व्यसनी होणार नाही, but still, पण तरीही there will be people who will assume that you are a druggist yourself. काही लोक आमची मैत्री बघून असा तर्क जरूर लावणार आहेत की हाही ड्रग्ज घेतो, Because we found you to be with them. कारण की ते जे ड्रग्सच्या आहारी गेले त्यांना ते व्यसन आहे आणि त्यांच्या संगतीत तू आहे आणि सोशल मीडियावरती तुम्ही पटापटा पटापटा स्टेटसला अपडेट टाकत आहात फोटोंसकट, तर मग लोकच असाच तर्क लावणार की हाही तेवढाच वाया गेलाय. But more worse than that is, पण त्याहूनही जास्त वाईट, if that drugged fellow is caught by the cops, you are also caught. समजा तो नशा करणारा जो कोणी आहे तुमचा मित्र त्याला पोलीस धरतात येऊन, तर त्याच्याबरोबर तुलाही धरणार आहेत. Because they will ask, who are all with you? कारण पोलीस चौकशी करतात कोण आहे तुझे यार दोस्त मित्र, If you are taking drugs, that means you are a drug peddler. आणि तू जर ड्रग्ज घेतोय त्याचा तर तू ड्रग्सचा व्यवसाय पण करतच असशील. Who is your assistant? मग कोण आहे तुझा असिस्टंट, कोण आहे तुझे मित्र, चल बोल. And on the Facebook, they see you standing with that fellow. आणि मग ते लोक सगळंच तपासतात अलीकडे ना, सोशल मीडियावरचा पण आपला सगळा इतिहास ते तपासतात. मग त्याच्यात त्यांना दिसतं की ह्या मित्राबरोबर फोटो खूप आहेत रे याचे. That is why the Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Corinthians 15:33, 1 करिंथ 15:33, don't be misled, bad company corrupts good character. 1 करिंथ त्याचा 15वा अध्याय आणि 33वा वचन म्हणतं, फसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती पण बिघडतात. हो, दुष्ट संगतीत चांगले संस्कार पण बिघडतायत ना. हो, Say, don't be misled. तर तुम्ही फसू नका ना. अशांच्या नादी लागायचंच कशाला. Paul didn't say good company will change a bad character. पॉल असं नाही म्हटलेला की चांगल्यांची संगत वाईटालाही बदलून टाकेल, असं पॉल म्हटलेला नाहीये. He said, don't be deceived. तर पॉल म्हटलाय तुम्ही फसू नका, जरा सावध राहा, थोडा अलर्ट राहा. It's not that good company will change a bad character. It is bad company corrupts good character. चांगल्या मित्राची संगत वाईट आणि दुष्ट मित्राला बदलणार नाहीये, पण दुष्ट मित्राची संगत जरूर त्या चांगल्या माणसाला बदलून टाकणार आहे आणि वाईट करणार आहे, तर सांभाळा. That means the world is misled, saying it doesn't happen with me. याचा अर्थ जग जेव्हा म्हणतं की नाही नाही माझ्या जीवनात असं काही होत नाही, I'm a असं strong-willed म्हणताना person. जग चुकलेलं आहे. आणि जग जेव्हा म्हणतं की नाही माझे मित्र कसेही असले तरी सुद्धा मी बलवान आहे, मी खंबीर आहे, मला काही होत नाही, Say, but that is not true. पण हे काही खरं नाही रे. And especially those who are serving God, आणि खास करून जे देवाची सेवा वगैरे करणारे लोक you असतात, have to be very careful with whom you associate. अशा देवाची सेवा करणाऱ्या लोकांनी तर फार सांभाळून राहायचं असतं की बाबा आपले मित्र कोण आहेत, आपण कुणाबरोबर उठतो बसतो चालतो फिरतो बोलतो. If we are to associate with those who do not obey God's law, अशा लोकांच्या संगतीचं आपण बसायला लागलो की जे देवाचं आज्ञापालन करत नाहीत आणि देवाच्या आज्ञेशी कुठेच त्यांचा काही मिलाफ नाही, we also might have a tendency to do what they do in order to be acceptable by the society. तर होता होता कदाचित आपला पण स्वभाव त्यांच्यासारखाच होईल की समाजाने आपल्याला स्वीकारण्यासाठी मग आपण काहीही करायला तयार होऊ कदाचित. See, maintaining Christian integrity कसं असतं, ख्रिस्ती सरळता नीतिमानपणा हे सगळं जतन करून ठेवायला is more important than becoming popular with people who don't live by God's law. ख्रिस्ती नीतिमानपणा ख्रिस्ती सरळता हे सगळं जतन करून ठेवणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बाकी आपल्याला जगिक रीतीनं मी प्रसिद्ध व्हायला पाहिजे, माझी फॉलोईंग वाढली पाहिजे, ते नकोय आपल्याला. God always, puts, you must not do this, you must not do that. आणि देव आपल्याला नेहमीच शिकवत असतो, सांगत असतो की आपण असं करू नये, आपण तसं करू नये.
See? He says, Paul says, you need to come to your senses. तर पॉल म्हणतो तुम्ही जरा शुद्धीत या, असे बेशुद्ध झाल्यासारखे वागू नका, फसू नका, जरा सांभाळून. But pastor, we have to live in this world. नाही नाही पास्टर, पण या जगात तर जगावं लागतं ना, रोज उठून बाहेर पडून काम धंदा तर करावा लागतो. We have to come up in this world. आणि या जगामध्ये आपल्याला वर तर यायचं आहे ना. And we need to live a little bit compromising even on certain truths. आणि जगामध्ये जर उत्कर्ष हवा असेल तर काही सत्यावरती रद्दबदल करावी लागते पास्टर. Do what the world also does. आणि जग जे करतं तसं राहावं लागतं, करावं लागतं पास्टर. That's not true. हे काही खरं नाही. Jesus knows it. येशूंना ठाऊक आहे सगळं. That you can live without compromise also. येशूंना माहिती आहे तू रद्दबदल न करताही ऍक्च्युअली जगू शकतोस, तर तू हे बहाणे लावू नको उगीच. Say, that's why Jesus is there to help you. म्हणूनच ते येशू आहेत ना तुला मला सगळ्यांनाच मदत करायला. See, Jesus said, if you seek God's kingdom and His righteousness, everything will be added to you. येशू म्हणालेले आहेत ना की देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता जर तू शोधली तर बाकीच्या सगळ्या गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. हे काय नुसतं बायबलमध्ये भरच घालायला बोललेलं आहे का? नाही. There's nothing, no compromise there. रद्दबदल नाहीच आहे तिथे. तू देवाचं राज्य, देव, धार्मिकता हे सगळं शोध, बाकीचं सगळं होतंय, येतंय, सगळं होतंय. You will become the head without compromise. आणि मस्तक बनशील तू रद्दबदल न करता. Amen. आमेन. That is how Joseph lived. अशा पद्धतीनं योसेफ जगलेला आहे. He did not compromise with his faith. योसेफाने नाही केली रद्दबदल त्याच्या विश्वासावर. Without compromising, he became the prime minister of Egypt. आणि रद्दबदल न करता तो मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. म्हणजे कुठपर्यंत गेला तो? That means म्हणजे what some of the Christians say, that it is okay to do certain things to काही come up in ख्रिश्चन life, is not true. लोक काही ख्रिश्चन लोक जे उगीचच भाणे लावून म्हणतात ना की नाही नाही जगायला कमवायला थोडीशी रद्दबदल करावी लागते आणि त्यांच्यासारखं बनावं लागतं आणि तसं राहावं लागतं, ते खरं नाहीये. Amen. काही करावं लागत नाही तसं. James 4:4 says, याकोबाचं पत्र त्यातला 4था अध्याय आणि 4थंच वचन असं सांगतं, friendship with the world is enmity with God. जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे. See? याकोब 4:4 मध्ये लिहिलंय. And so it is talking more of people who call themselves believers than unbelievers. आणि जी माणसं स्वतःला बिलिव्हर म्हणून घेतात ना त्यांच्याविषयी हे जास्त बोललं जात आहे. अविश्वासू लोकांपेक्षाही जास्त आपण जे म्हणतो की आम्ही बिलिव्हर आहोत, आपल्याला हे जास्त लागू पडतं बेटा. So when Bible says walking with the wise, it is not the worldly wise, it is the wise people who know the Lord. आणि म्हणून बायबल जेव्हा म्हणतं ना की ज्ञानी लोकांची संगत म्हणजे जगिक रीतीनं ज्ञानी नाहीत रे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांची संगत. That's why it says, let not a wise man boast of his wisdom. आणि म्हणून लिहिलेलं आहे की ज्ञानी माणसाने आपल्या ज्ञानाविषयी घमेंड बाळगू नये. But he who wants to boast, let him boast in the Lord. पण ज्याला कुणाला गर्व बाळगायचा आहे त्याने तो गर्व प्रभूमध्ये बाळगावा. God says that he understands me and knows me. ते म्हणतो की तो मला समजून घेत आहे, त्याला मी कळलेलो आहे, त्याने मला जाणलेलं आहे. Yeah, that's what Jeremiah 9:23 says. यिर्मया 9 अध्याय 23व्या वचनामध्ये असंच लिहिलेलं आहे. The people of the world have natural wisdom. आणि जगिक लोकांकडे नैसर्गिक ज्ञान असतं. See, not with such people. अशा only. लोकांशी आपल्याला काही मैत्री नकोय. More so you should walk with the spiritual wise. आपण जास्त प्रमाणात आणि वाढत्या प्रमाणात आत्मिक रीतीनं जे शहाणे आणि ज्ञानी आहेत ना त्यांच्याबरोबर आपल्याला चालायचं आहे. Because James 3:15 says, कारण की याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन असं म्हणतं, the wisdom which is below is earthly, natural and even demonic at times. याकोबाचं पत्र 3रा अध्याय 15वं वचन असं म्हणतं, हे ज्ञान वरून उतरून येत नाही तर ते पृथ्वीवरले दैहिक आणि सैतानाकडचे आहे. Amen. म्हणजे जगातले ज्ञान. Now let us take some rest of the points that we had said. आता उरलेले मुद्दे घेऊ जे राहिलेत. 6th point, 6वा मुद्दा, emotional friends. भाऊक मित्र. You may say, but pastor, तुम्ही म्हणाल पण पास्टर we have known each other from school days or college days. शाळेत असल्यापासनं कॉलेजमध्ये असल्यापासनं आमची मैत्री आहे. You know, I have known him from marble days. We used to play marble म्हणजे together. आम्ही गोट्या एकत्र खेळायचो तेव्हापासून आमची यारी आहे. Gilli danda we used to play together. विट्टी दांडू आम्ही एकत्र खेळायचो तेव्हापासून आमची यारी आहे. With such a long time of association, आणि इतक्या लांब वेळापासून आमची दोस्ती आहे. surely we had developed emotional bonds. आणि नक्कीच एक भाऊक बंधन आता तयार झालंय आमच्यामध्ये. So how can we break? मग कसं काय ते भाऊक बंधन तोडायचं? See, but the real question that needs to be asked is, पण खरा प्रश्न जो विचारला गेला पाहिजे तो असा आहे की since you knew him, तुम्ही
त्या मित्राला ओळखताय or since you knew her किंवा तुमची जी कोणी मैत्रीण आहे तिला तुम्ही जेव्हापासून ओळखताय, from school days or marble days, जे काही तुमचं म्हणणं आहे की शाळेपासनं, कॉलेजपासनं, विट्टी दांडू खेळण्यापासनं, गोट्या खेळण्यापासनं आम्ही एकत्र आहोत, what value has that person added to your destiny? त्या तुमच्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं तुमच्या आयुष्याच्या दिशेत काय मूल्य टाकली, काय योगदान आहे त्यांचं? That's the question you need to ask. हा प्रश्न लाख मोलाचा की त्यांचं काय योगदान आहे तुझ्या आयुष्याच्या दिशेला, काय आकार यायला का तुझं जीवन घडायला, What value has that person added to your destiny? काय योगदान टाकलेलं आहे तुझ्या त्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं तुझ्या आयुष्याला एक आकार यायला? See, one of the saddest days in my life was माझ्या आयुष्यातले काही अगदी दुःखद दिवस म्हणजे when I met my cousins. जेव्हा मी माझ्या कझन भावा बहिणींना, म्हणजे चुलत भाऊ, मावस भाऊ, हे जे भावंड असतात त्यांना भेटायचो. After I became a believer, मी बिलीवर झाल्यानंतर जेव्हा माझ्या चुलत भावांना, मावस आणि मामे भावांना वगैरे भेटायचो, after I had walked with the Lord for some years, म्हणजे प्रभू बरोबर काही वर्ष मी चालल्या पश्चात जेव्हा माझ्या असल्या सगळ्या चुलत वगैरे भावंडांना मी भेटायचो, I was looking forward for the first time after I came to the Lord to meet my cousins. आणि प्रभूकडे आल्यानंतर पहिला विचार माझ्या मनात होता की मी माझ्या या चुलत मामे मावस भावंडांना भेटावं. It was a meeting when some of them were supposed to come home, आणि अशी आमची एक मीटिंग ठरली की जिथं त्यातले काही आमच्या घरी येणार, since I invited them home आणि मी त्यांना आमंत्रित केलं घरी यायला, just to catch up with our old time stories. थोडं कॅचअप करायला, थोडंसं बोलायला, गप्पा मारायला, So जुन्या सगळ्या आठवणी. I was really very excited आणि मी फार आनंदी होतो की आज सगळे येणार, बसणार, आपण जुन्या आठवणी सगळ्या ताज्या करणार, because we were very close. का आमची फार घनिष्ठ अशी मैत्री आणि नातं होतं But चुलत मामे मावस भावंडात. because my mother were 7 sisters, कारण माझी आई म्हटलं तर आईच्या माहेरी 7 बहिणी होत्या, त्या 7 sisters, 1 brother, 7 बहिणी 1 भाऊ, and so you can imagine their children. मग त्यांची मुलं सगळ्यांची. And so we had a big company of cousins. तर मावस भावंड माझी खूप होती, But then after अजूनही आहेत, yeah, they're still there. But होती म्हणजे आहेत. after I met them, I became very unhappy. पण मग त्यांना भेटल्यानंतर मी जरा असा नाखुश झालो. Like because before we used to meet, we used to have a gala time. का अगोदर आम्ही जेव्हा का भेटायचो ना, खूप मजा करायचो. But then after I met them, पण when आता I became जेव्हा a मी believer, बिलीवर झालो, प्रभू येशूकडे आलो, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना भेटलो, I couldn't sit with them for 5 minutes. 5 मिनिटंही मला त्यांच्याबरोबर बसायला होईना. I mean, I couldn't even show it on my face. माझ्या चेहऱ्यावर सुद्धा मला ते दाखवायला जमेना, I couldn't even act that I really enjoy their आणि company. असं उगीच वागायला पण जमेना की मला तुमची संगत आवडतीये. What will we talk? काय बोलणार, कॉमन काय गप्पांचा विषय आहे? I mean, I couldn't talk about movies. मी काय म्हणजे मी पिक्चर विषयी काय बोलणार त्यांना? I mean, what could we talk? काय बोलणार त्यांच्याशी? And they also didn't know what to tell me आणि त्यांनाही कळेना की आता ह्याच्याशी काय बोलायचं because आपण. he is close to God. कारण म्हणे आता ह्याला येशू कळला, तो येशूकडे आला, तो बिलीवर झाला, तो देवाच्या जवळ आला. I mean, we were just looking at one another's faces. मग काही नाही, एकमेकांची तोंड बघत बसलोय Then we parted आणि मग झालो वेगळे. and parted for good. वेगळे झालो ते झालोच, म्हणजे एकदम कायमचेच झाल्यासारखी गत झाली. I mean, we keep in touch through Facebook म्हणजे- and through, SMS or whatever. म्हणजे आता सोशल मीडियाद्वारे थोडासा हाय बाय होतो, नाही असं नाही, But going out with them and enjoying with their company and all, it पण couldn't मुद्दामून happen. त्यांच्याबरोबर बाहेर जाणं, त्यांच्याकडं जाणं, त्यांच्याबरोबर गंमत जम्मत आणि मजा करणं See? नाही जमत. And then some of them who met me, they were complaining about their alcoholic husbands. आणि त्यांच्यातले मग जे काही मामे मावस भावंड जी काही भेटली, त्यांच्यातनं काही जण आपापल्या नवऱ्यांविषयी तक्रारी करवते की And हा lots of दारू खूप gossip. पितो आणि चवाट्या खूप आणि गप्पा खूप इकडच्या तिकडच्या. See, the only few people who had changed there were those who met Christ. आणि फार कमी त्यातली बदललेली कोण होती की जी ख्रिस्ताला भेटलेली आहेत, ती बदललेली होती. One cousin who came to the Lord because of us, एक मावस भाऊ जो प्रभू येशूकडे आला, तोही आमच्यामुळेच आला. and we could meet him, त्याला मात्र भेटायला जमलं आम्हाला, and we म्हणजे. could spend lots of time. आणि खूप वेळ त्याच्याबरोबर घालवायला जमायचं, कारण आत्मे जुळायचे, See, we could fellowship with him. त्याच्याबरोबर सहभागिता साधायला जमायचं. See? And in our group, there was one fellow who could dance very well, आणि आमच्या ग्रुपमध्ये एक होता ना ज्याला नाच चांगला करता यायचा, and he was a favorite in our group. आणि आमच्या ग्रुपमधला तो आवडता होता. And we used to all envy him.
आणि आम्हाला सगळ्यांना त्याची ईर्ष्या वाटायची की किती छान नाच करतो हा. But lately, when I met him, पण आता जेव्हा मी त्याला भेटलो ना, forget about dancing, he couldn't stand straight. नाच म्हणजे जाऊच दे, त्याला सरळ उभंही राहायला होत नाही आता. He was my age, माझ्याच वयाचा, but he looked like my father. पण माझ्या वडिलांसारखा दिसतो जणू. I mean, with all due respect to the person, म्हणजे अगदी त्या व्यक्तीला मी संपूर्ण रीतीनं आदर देतो, उगीच मी असं बोलत नाही. he had become an alcoholic. एक दारूच्या व्यसनामध्ये गेला. And he said, "What, Peter, you're talking about dance? I cannot stand straight." आणि मग तो म्हटला, अरे काय तू डान्स विषयी नाचाविषयी बोलतोयस, मला तर आता सरळ उभं पण राहता येत नाही. And such people cannot add anything of value to your destiny. आणि अशा लोकांची संगत आपल्या आयुष्याच्या दिशेत काही योगदान नाही ना रे टाकत. See, if your best friend always lives in the dark, तुमचा जिगरी दोस्त जर नेहमीच अंधारात राहतो, then do you mean to say you want to live in the dark just because you are emotionally tied with him? मग तुला असं म्हणायचंय की तुमचं भाऊक बंधन फार स्ट्रॉंग असल्यामुळे तुलाही त्याच्या पायी अंधारातच राहायचंय असं तुला म्हणायचंय का? Are you getting me what I'm saying? कळतंय का मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय? Because you are the light. कारण तू प्रकाश आहेस, You must pursue your own destiny. तर तू तुझ्या आयुष्याच्या दिशेमागे लागलं पाहिजे ना रे. God has marked your destiny. देवाने तुझ्या आयुष्याची दिशा ठरवून ठेवलेली आहे You cannot overlook it. आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून थोडं चालणार आहे. तर आपल्याला कुठेतरी आपली एक रेषा आखून ठेवावी लागते की ह्याच्या पलीकडे नाही. Your life is very important than anyone's life for you. आणि तुझं जीवन खूप महत्वाचं आहे ना, म्हणजे तुझ्यासाठी इतरांच्या जीवनापेक्षा तुझं जीवन खूप महत्वाचं आहे. So you need to break some emotional ties. तर काही भाऊक बंधनं जी अशी असतात ती थोडी तोडलेलीच बरी असतात. If they are not taking you to your destiny, आणि ती नाती ती बंधनं जर तुला तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेकडे नेत नाहीत आणि त्यात जर त्यांचं काहीच योगदान नाही not helping you in any way, आणि काही मदत पण तुला होत नाहीये त्यातून, you need to break the tie. तर मग फुलस्टॉप केलेलाच बरा असतो. Let it be your own blood relations. मग ते अगदी रक्ताचं नातं जरी असलं तरी ठीक आहे. Did Jesus say, येशू म्हणले ना, I have come to set a man at variance against his father, मी माणसाला त्याच्या वडिलांविरुद्ध करायला आलोय, and the daughter against the mother, मुलीला आई विरुद्ध आणि पोराला बापा विरुद्ध करायला मी आलोय असं येशू and म्हणले. the daughter-in-law against the mother-in-law? आणि सुनेला सासू विरुद्ध करायला मी आलोय. See? Daughter-in-law against the mother-in-law also. सुनेला सासू विरुद्ध मी करायला आलोय. But Pastor, how did Ruth flow with Naomi? नाही पास्टर, पण मग रूथचं आणि नामीचं कसं हो इतकं चांगलं जमलं? Both were believers. दोघी बिलीवर होत्या म्हणून जमलं. Your त्यात worst, ती सासू आणि ती सून बिलीवर होती म्हणून जमलं. so your worst enemy will be in your own family, Jesus said. तर कदाचित येशू म्हणाले तुझा वाईटातला वाईट शत्रू तुझ्या स्वतःच्या घरातला आणि परिवारातला पण बनू शकतो. Matthew 10, 35, 36. मत्तय 10, 35, 36 हेही वचनात लिहिलेलं आहे. A friend may have been dear to you for many years, एखादा मित्र कदाचित तुला फार जवळचा असेल अनेक वर्षांपासून, but you cannot continue your relationship because it started a long time ago. परंतु ते नातं फार वर्षांपूर्वीपासून सुरू झालंय म्हणून अगदी केवळ त्या कारणापायी तू ती मैत्री पुढे चालू नाही ठेवू देऊ शकत जर आता तू येशूकडे आलेला असशील तर. When it is not adding any value to your destiny. कारण जे मी आता तुम्हाला म्हटलं की त्यांच्याकडनं जर काहीच योगदान आपल्या बिलीवर जीवनात पडत नसेल तर त्यात काही फायदा नाही. There are some people when you are with them, काही माणसांच्या बरोबर आपण राहिलो ना, the time you spend with them is a real investment. तर काही लोकांच्या संगतीत जी काही वेळ आपण घालवतो ना ती म्हणजे खरोखर काहीतरी गुंतवल्यासारखं इन्व्हेस्टमेंट केल्यासारखी वेळ असते. Yes. Some people, they are a great blessing, a great investment for your life. काही लोक तुझ्या जीवनासाठी फार मोठा आशीर्वाद आणि इन्व्हेस्टमेंट असतात की त्यांच्या संगतीत बसून माझा खूप फायदा झाला. Don't असा ever प्रकार. leave them. त्यांना कधी सोडायचं नाही. But there are some people, the time you spend with them is a wasted time. पण काही लोक अशी पण असतात की त्यांच्या संगतीत बसून आपली वेळ वाया जाते. तर अशांबरोबर बसायचंच कशाला. I would also like to warn the young people who are readying themselves for their marriage. जवान मुलं मुली जी लग्नाची तयारी करतायत त्यांना मला अजून एक सूचना द्यायला आवडेल. There are some who desire to marry, काहींना लग्न करायची तीव्र इच्छा आहे. but anytime you are in their presence, पण कधी तुम्ही त्यांच्या सहभागीतेत किंवा सानिध्यात असाल there is no Bible talk. तर मग बायबलच्या गप्पा नसतातच त्यांच्या त्या साथीमध्ये. No Bible talk, no prayer talk. बायबलच्या गप्पा किंवा प्रार्थनेविषयी एक दोन शब्द नसतातच. They're only talking, केवळ गप्पाच चालल्यात म्हणजे that boy and girl. मुलगा आणि मुलगी त्या गप्पा. It's only kissing and petting and, talking all the worldly things. म्हणजे एकमेकांचा लाड करणं, एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना मुके देणं हेच सगळं चाललेलं आहे. They do it for hours.
आणि तासोन तास ते हेच करतात. They never even plan about their future. भवितव्याचा सुद्धा काही विचार योजना करत नाही. The girl asks the boy, "What about our future?" मग मुलगी विचारते मुलाला, आपल्या भविष्याचं काय? Forget the future. भविष्य सोड, We have to live in the present. वर्तमानात जगायचंय. You need to know what will happen in the future. then. तुम्हाला कळलं पाहिजे ना भविष्यात काय होणार आहे. वर्तमानात जगायचंय म्हणजे काय, हवा खाऊन जगायचंय का? No investing. काही नाही, इन्व्हेस्ट काहीच नाही People केलं. don't even find out the details of the other person. म्हणजे They are trying to लग्नाची get वेळ married. आली तर एकमेकांविषयी न चौकशी सुद्धा धड करत नाहीत की हा कोण आहे, काय आहे, कुठचा आहे, कुठची आहे, काय करतात, कसे आहेत, काही नाही. If they are only talking about love, जर फक्त प्रेमाच्याच गप्पा चालल्या आहेत, never talk about the Lord, never talk about prayer, प्रभूच्या काही गप्पा नाहीत, प्रार्थनेच्या काही गप्पा नाही, never talk about going to church, चर्चला जायविषयी गप्पा नाही, you need to know how much that fellow is worthy for you. मग आपण आपलं समजून घ्यायचं की आपण ह्यात पुढे जाऊ शकतो का, हा किती योग्य आहे मला, किंवा ही किती योग्य आहे मला. It's all only lovey-dovey talk, that's all. फक्त लवीडवी गप्पा मारणं बस एवढंच आहे. Son and daughter, मुलगा मुलगी, you have not yet found a husband then. मुला मुलींनो असं असेल तर तुम्हाला खरोखरचा जीवन साथीदार अजून सापडलेला You नाही. have not yet found a wife then. मग खरोखरचा नवरा, खरोखरची नवरी जी होऊ शकते ती तुम्हाला अजून सापडलेली नसेल, जर तुमच्या गप्पांमध्ये बिलीवर झाल्यानंतर सुद्धा लवीडवीच गप्पा आहेत आणि बाकी येशू, प्रार्थना, चर्च Yes. कुठेच नाही, तर गजर वाजतोय. You need to check the other person standing, whether that person is reading the Bible or praying or attending the church or not. असं नाही, आपण बिलीवर आहोत आणि आपण आता एकमेकांशी लग्न करायला मागत आहोत, तर मग ते चर्चला जातात की नाही, ते प्रार्थना करतात की नाही, काय म्हणजे वातावरण त्यांच्या घरातलं आहे, हे सगळं तपासायचं असतं ना. Some don't even see whether the other person is working or not, काही लोक हे पण बघत नाहीत की यांना नोकरी आहे का नाही, because they have never spoken about it. कारण त्या गप्पा कधी मारल्याच नाही तो. After marriage, they say, "Oh, I didn't know you were not मग working." लग्नानंतर कळतं, अरे च्छा, तुम्हाला नोकरी नाही. No, I thought after marriage I will work. नाही, मला असं, माझं असं प्लॅनिंग होतं की लग्नानंतर मी नोकरी करीन. I mean, म्हणजे असं कसं, see, people don't even inquire. लोक काहीच चौकशी करत नाहीत, कसं हो असं. Especially when a girl does that, because the man is the head of the house and आणि if he's not working, खास करून मुली जेव्हा असं आंधळ्यासारखं वागतात, कारण की घरप्रमुख असणार आहे तुझा होणारा नवरा आणि तो मुलगा, आणि मुलीच अशा रीतीनं वागल्या आंधळ्यासारख्या. no, but he is dancing very well. नाही, तो छान नाचतो ना. केवळ क्रिसमस वर्षातून एकदाच असते, डान्स हर दिन नाही होता ना बेटा. No, he talks very nicely. नाही, तो बोलतो किती छान, इज व्हेरी डॅशिंग, Lots of sense of humor. he's आणि got. किती विनोद करतो. See, you treat them only as friends मित्र म्हणून तुम्ही त्यांना वागवा, ठीक आहे, till you are convinced जोवर तुम्हाला संपूर्णपणे कन्व्हिन्स होत नाही, पटत नाही, तोवर that I can spend my life with him. की मी or माझं with her. आयुष्य त्याच्याबरोबर घालवू शकते, जोपर्यंत हे पूर्णतः पटत नाही तोवर ते मित्रमैत्रिणीच्या स्वरूपात ठीक आहे. Somebody that will not ruin your destiny. असे कोणतरी हवेत की जे तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा नाश करणार नाही. See, the की मी reality- चांगली प्रभूत वाढत होते, Ah. हे किया और मालूम नाही क्या हो गया बाबा. That's why sometimes before marriage the girl is always in the church. After marriage she is never in the म्हणून church. कधी कधी ना पहा, ही अशी लग्न झाली, लग्ना अगोदर ती मुलगी चर्चमध्ये नेहमी दिसायची आणि लग्नानंतर अजिबात दिसत नाही. Why? What happened? काय झालं? The boys thinking and ways are more stronger than her now. कारण विचार जुळत नाही, त्या मुलाचे विचार फार स्ट्रॉंग आणि भारी आहे, तो वो उस पर भारी पड़ रहा, उसको चर्च नहीं आने मिल रहा. The reality is that though you may be strong-willed, तर वास्तविकता ही आहे की जरी तुम्ही असे फार दणकट असला स्वेच्छेत, and though you can stand all kinds of nonsense friends, आणि जरी तुम्हाला तुमचे ते सगळे मूर्ख नॉनसेन्स सगळे मित्रमैत्रीण सहन जरी झाले, yet the reality is that bad behavior robs us more easily than good behavior. तरी वास्तविकता ही आहे की जे वाईट वागणं असतं ते आपल्याला पटकन चोरून घेतं चांगल्या वागण्यापेक्षा. Some girls say, काही मुली म्हणतात, "No, in the beginning I said no to him, नाही, सुरुवातीला मी त्यांना नकार दिला होता, but after several times he started following me very faithfully, पण बऱ्याच वेळेला आता माझ्या मागे ते विश्वासूपणे येतच राहिले. so I could see his faithfulness, मग मला त्यांचा विश्वासूपणा दिसला. and so I अरे, got married to म्हणून him." मी लग्न केलं. अहो, पण विश्वासूपणा फक्त त्याच्यातच बघायचा नसतो ना हो, आयुष्यात बाकी पण बरंच काही असतं. 7th point, 7वा मुद्दा, have insight, ओळखायची कुवत ठेवणे. have discernment. ओळखायची कुवत ठेवणे, कळलं पाहिजे, ओळखायला जमलं पाहिजे. If you feel that some friendship are consistently negative, जर तुम्हाला कळलं किंवा वाटलं की एखादी मैत्री खूपच नकारात्मक आहे and they hold potential negative consequences for your life, आणि फार ह्यांच्यामध्ये कुवत आहे की ह्याचा सगळ्याचा नकारात्मक परिणाम माझ्यावर होऊ शकतो,
you should break that kind of association maybe with diplomacy. अशा पद्धतीची संगत तुम्ही जरा डिप्लोमॅटिकली तोडून टाका, Anytime हुशारीनं थोडंसं. yes, don't just push them off. म्हणजे तोंडावर त्यांचे अपमान करायची गरज नाही, पण हुशारीनं अशी नाती कट. Anytime you notice that you are in the presence of somebody कधी कधी तुम्हाला जेव्हा असं वाटतं कोणाच्या संगतीत तुम्ही असताना and you don't feel godly, आणि कोणाच्या संगतीत बसल्यानंतर जर तुम्हाला भक्तिमान वाटत नाही, but you feel ungodly in their presence, तर अभक्तिमान वाटतं. you feel that you need to do wrong or to do evil, असं वाटतं की आपण पण चुकीचं काहीतरी करायला पाहिजे, वाईट काहीतरी करायला पाहिजे. run away from that company त्या संगतीतनं पळून जा, because there is an evil power on that person. कारण तिथे त्या माणसावर दुरात्म्याची काहीतरी शक्ती आहे. One person told me, एक माणूस मला म्हणाला after I met this friend of mine, की म्हणे माझा हा मित्र जो आहे त्याला मी भेटल्यावर I saw that when I came home, I felt like committing suicide. त्या माझ्या मित्राला भेटून मी घरी आलो की मला असं वाटतं की मी आत्महत्या करायला पाहिजे. I told that person, तर मी त्याला म्हणलो, who was that friend of yours? After you met them, you felt like this? कोण आहे तुझा तो मित्र ज्याला भेटल्यावर तुला असं वाटतं की जीव द्यावा? She said, this one. तर तिने सांगितलं की असे असे. I said, stop. म्हटलं मग ते थांबवून टाक ना, Don't go there. नको ना, कशाला जायचं अशा जागी की जिथं जाऊन मला असं वाटतं की मीच जीव द्यावा. That person is a destroyer. म्हणजे तो व्यक्ती नाशकारक आहे. See, I'm not saying that anyone speaking negatively, you need to run away from him. म्हणजे बघा, मी असं म्हणत नाहीये की जो कोणी नकारात्मक बोलतो त्यांच्यापासून तुम्ही पळून जा, असं मी सांगत नाही. Because then you have to run from everyone because sometime or the other we speak negative. कारण की मग तर पृथ्वी सोडावी लागेल, कारण की कधी ना कधी कोणी ना कोणी सारखे नकारात्मक तर बोलतातच. But if it has a wrong influence on you, पण तुझ्यावर जर चुकीचाच प्रभाव पडतोय त्या मैत्रीतनं, then you need to run away. तेव्हा पळून जायचं नको. But if that person is in the Lord पण समजा तो व्यक्ती प्रभूत आहे and sometimes he speaks negative, आणि प्रभूत आहे तरी कधी कधी थोडं नकारात्मक बोलतो, it's okay. ठीक आहे, चालतंय. Even Peter spoke negatively to Jesus. बिलीवर पेत्र सुद्धा येशूंशी नकारात्मक बोलला की When Jesus was speaking about his future, जेव्हा येशू त्याच्या भवितव्याविषयी बोलत होते, how he would be killed and how he would be raised on the जेव्हा third येशू day. स्वतःच्या भवितव्याविषयी बोलत होते, सांगत होते की कसं त्यांना अटक होईल आणि ते मरणार आहेत. And Peter at that moment, आणि त्या क्षणाला पेत्र, a thought of the devil entered in him त्या क्षणाला पेत्राच्या डोक्यात एक सैतानाचा विचार आला. and he said, this cannot happen. आणि पेत्र म्हटला, नाही नाही येशू, तुमच्याशी असं कधी आम्ही होऊच देणार नाही. Jesus rebuked the devil तर येशूंनी काय केलं, सैतानाला धमकावलं पेत्राकडे बघून, but पण kept Peter with him for company पेत्राला ठेवलं स्वतःबरोबर संगत. because Jesus was grooming him. कारण येशू त्याला घडवत होते. Amen. आमेन. So there are genuine friends तर काही अस्सल मित्र असतात who didn't mean what they said. की जे असंच बोलून जातात, म्हणजे अगदी गहन अर्थानी वगैरे काही ते बोलले नाहीत, पण आपलं त्यांच्या तोंडातनं सहजरित्या निघून गेलं. But one who talks negatively, always you should be पण careful. नेहमीच जे नकारात्मक बोलतात ना, त्यांच्यापासून थोडे सावधच राहा. Amen. आमेन. If you can't stand their nonsense, then you have not matured enough. त्यांचा मूर्खपणा जर तुम्हाला एवढा सहन होतोय, तर याचा अर्थ तुम्ही समंजस झालेलेच नाही. But if you cannot stand their nonsense, that shows you are matured. त्यांचा मूर्खपणा तुम्हाला सहन होत नाहीये, तर यावरनं दिसतं की तुम्ही समंजस आणि प्रौढ झालाय येशूत. Anybody's company when you are with, ज्या कोणाच्या कंपनीत किंवा संगतीत तुम्ही असता, if it is affecting your faith तुझ्या विश्वासावर जर त्याचा परिणाम होतोय and your lifestyle with Jesus, आणि येशूंबरोबर तुझी जी जीवनशैली आता झालेली आहे त्याच्यावर जर परिणाम होतोय, depart from such ones. अशांपासनं लांब व्हा. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? आपण भले आपला देव भला. Whatever I say, you can write it down. जे मी बोलतो ना ते हवं तर लिहून ठेवा. That is why sometimes, म्हणून कधी कधी by the time you get to know a person very well, आपल्याला एखादा व्यक्ती चांगल्या रीतीनं कळेपर्यंत you discover आपल्याला असं कळतं, that the person is a total stranger to your destiny. हा व्यक्ती तर माझ्या आयुष्याच्या दिशेसाठी अगदी अनोळखीच आहे. Say, so which company do you keep? मग कुठली संगत तुम्ही ठेवताय? What company are you right now in? कोण मित्र आहेत तुमच्या? मैत्रिणी कोण आहेत सध्या आत्ताला आज? You must make up your mind तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली that पाहिजे I will break the company of the devilic people. की सैतानी लोकांशी मी मैत्री ठेवणार नाही. I will break the company of the devil and keep company of the angels. सैतानाची मैत्री तोडून मी देवदूतांची मैत्री ठेवणार आहे. Amen. I will break the company of those people who don't have anywhere to go. आणि जी माणसं
अशी हवेतच आहेत जी कुठेच जात नाहीयेत, त्यांच्याबरोबर मला नाही राहायचं. And I will join the company of those people who are going somewhere. आणि जी माणसं कुठेतरी जात आहेत त्यांच्या संगतीत मी राहीन. Amen. Amen. You must break loose from the company of those who have rewritten their family history in the negative way. ज्या माणसांनी स्वतःच्या परिवाराचा इतिहास परत एकदा नकारात्मक रीतीनं लिहिलेला आहे त्यांची संगत तुम्ही सोडा. And join those who are rewriting it in a positive way. आणि जे लोक स्वतःच्या परिवाराचा इतिहास सकारात्मक रीतीनं परत लिहितायत त्यांची संगत धरा. You have to break loose from the company that is going backward जी संगत मागे मागे नेते ती सोडायलाच पाहिजे. and join the company of people that are going forward. आणि जी संगत आपल्याला पुढे नेते ती संगत ठेवा. You must leave the company of those who are stationary आणि जी माणसं जागच्या जागी आहेत त्यांची संगत सोडा. and go into the company of those people who are moving in the right आणि direction. जी माणसं योग्य दिशेनं पुढे चालली आहेत त्यांची संगत धरा. Amen. आमेन. If your best friend is an unbeliever, तुमचा जर सगळ्यात जिगरी दोस्त अविश्वासू आहे then you should conclude that you are an unbeliever yourself. तर तुम्ही मग असा निष्कर्ष लावायचा की मी पण अनबिलीवर आहे. तुम्ही बिलीवर आहे आणि तुम्ही म्हणता की तुमचा सगळ्यात जिगरी दोस्त Yes. अनबिलीवर आहे, अविश्वासू आहे. तर तुम्ही स्वतःच हा निष्कर्ष लावून म्हणायचं की मीही अनबिलीवर आहे. Ponder over these things I'm जरा saying. मनन करा ना. मी जे काही बोलतो त्या गोष्टींवर हवं तर जरा बसून विचार कर, तुला कळेल मी काय म्हणतोय. Stay with the wise, you shall be wise. शहाण्यांबरोबर राहा, शहाणा होशील. Stay with me, you will be wise. माझ्याबरोबर राहा, शहाणा होशील. Hear the word that I speak to you, it is the wisdom words and you will be wise. जे शब्द मी बोलतो ते ऐक, ते ज्ञानाचे शब्द आहेत, ते ऐकून तू ज्ञानी होशील. If something is working like a duck, talking like a duck, swimming like a duck, काहीतरी असं आहे की जे बदकासारखं बसतंय, चालतंय, उठतंय, you need to conclude that you are looking at a duck. तर असा निष्कर्ष लावायचा आपण की आपण बदकाकडे बघतोय. Many are like this, अनेक माणसं अशी आहेत yet they are wondering what has happened to me. आणि जरी ते तरी विचार करत बसतात मला काय झालंय, Why मला काय people are calling me a duck? मला का माणसं बदक म्हणतायत. One boy was telling his mother एक मुलगा आपल्या आईला सांगत होता that she was always criticizing him, की म्हणे ती नेहमी त्याला नावं ठेवते, त्याची टीका करते, that he was going to places she doesn't like. की हा अशा जागी जातो की ज्या जागा तिला आवडत नाहीत. So he told his mother, तर मग एके दिवशी हा मुलगा आईला म्हणाला Mommy, you too follow me one day की मम्मा तू पण एके दिवशी माझ्या मागे ये ना, and you will know I'm not doing wrong. म्हणजे तुला कळेल मी काही चुकीचं करत नाहीये. I used to follow you to church, चर्चला मी तुझ्या मागे यायचो, so follow me to where I go one day. तर मी जिथे जातो तिथं माझ्या मागे तू पण ये एके दिवशी मम्मा. So one day the mother said, okay, take me there. एके दिवशी मग त्याची आई म्हटली ठीक आहे, ने मला, कुठे जातो तू. So his mother accompanied him. त्याची आई गेली त्याच्या मागे His mother took him to a film house. आणि नेलं थिएटरमध्ये नेलं. When they entered the cinema hall, आणि सिनेमा हॉलमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला the mother noticed आईच्या लक्षात आलं that the whole place was in darkness. की संपूर्ण जागा अंधारी, एकदम अंधार. So she said to her son, तर ती मुलाला म्हणाली my son, की माझ्या मुला this place is so dark. ही जागा एवढी अंधारी आहे. He laughed. तर तो हसला He said, आणि म्हणाला mother, मम्मा they are showing the movie in the front ते पुढे पिक्चर दाखवत आहेत and this whole hall has to be dark. आणि हा पूर्ण हॉल अंधारच असायला पाहिजे, You cannot see the movie in the light. कारण की जर उजेड ठेवला तर पिक्चर दिसणार नाही आपल्याला. His mother replied, मग आईने उत्तर दिलं since these people are so comfortable in darkness, ही माणसं अंधारात एवढी कम्फर्टेबली आरामात आहेत, then I conclude that they are what the Bible calls the children of darkness. तर मी तर असाच निष्कर्ष लावते की बायबलमध्ये जे म्हटलंय ना की अंधाराची मुलं ती हीच आहेत. So the son said, मग मुलगा म्हणाला Mommy, मम्मा don't call them children of darkness. त्यांना अंधाराची मुलं म्हणू नको, They are all here to watch a film. सगळे पिक्चर बघायला आलेत You cannot watch a film in the light. आणि उजेडात बसून पिक्चर नाही बघतायत. You have to watch all these things only in the dark. या सगळ्या गोष्टी अंधारातच बघायला लागतात. After some time, the mother said, काही वेळानंतर आई म्हणाली now okay, ठीक आहे, can we pray before we start watching the film? पिक्चर बघायच्या अगोदर आपण प्रार्थना करू का, Because that's what we do at home, कारण isn't it? घरी आपण तसंच करतो ना. Whatever we do, we start praying and then we do. घरात आपण काहीही करायच्या अगोदर प्रार्थना करून मग आपण आरंभ करतो ना. The boy laughed. मुलगा हसला, He said, Mommy, म्हटला मम्मा you don't pray in a place like this. अशा जागी थोडी प्रार्थना करतात. Ah, this is embarrassing, mother. किती म्हणजे लज्जास्पद आहे हे. The mother replied, मग आईने उत्तर दिलं wherever I cannot pray, then I am in the wrong company. जिथे कुठे मला प्रार्थना करता येत नाही याचा अर्थ ती संगत चुकीची आहे. So I think so we need to go home. तर मला तर असं वाटतं आपण घरी गेलं पाहिजे बेटा.
म्हणजे त्याची नाडी बरोबर धरली हिनी. अब आया ऊट पहाड के नीचे. Anywhere you cannot pray is not the right अरे place. जिथे प्रार्थना करता येत नाही, तू म्हणतो नहीं नहीं थिएटर है, इधर प्रेयर नहीं होती, तो जाना ही नहीं उधर. जिधर प्रेयर नहीं होती वो जगह ही गलत है. The son understood. मुलाला कळलं Light and darkness cannot operate together. अंधार आणि प्रकाश एकत्र काम करत नाही. There is no relationship between the temple of God and the synagogue of Satan. देवाचं मंदिर आणि सैतानाचं सभागृह, काय तुलना आहे रे. You cannot. नाही, ते Amen. कुठं जमणार, ते जमणारच नाही. Now, how to break free from evil company? बरं, आता चुकीच्या वाईट संगतीपासनं कसं मोकळं व्हायचं, The last point. शेवटचा मुद्दा आहे हा. दुष्ट आणि वाईट संगतीतून मोकळं कसं व्हायचं, How to break free from evil company? वाईट आणि चुकीच्या संगतीतनं मोकळं कसं व्हायचं. First, एक, be born again. नवीन जन्म स्वतःचा झाला पाहिजे. Be born again. स्वतःचा नवीन जन्म झाला पाहिजे. Second, दोन, you must reject counseling from the ungodly people. अभक्तिमान लोकांचा सल्ला तुम्ही घ्यायला जाऊ नका. Third, तीन, you must reject counsel from the unproductive people. जे लोक काहीच उत्पादन करत नाहीयेत अशांचा सल्लाही तुम्ही घ्यायला जाऊ नका. Yes. Don't listen to people who don't know anything of the trade. अशा लोकांचं ऐकूच नका की ज्यांना त्या पेशाचं काही माहितीच नाही. It's like one ad I saw many years ago. हे असं आहे ना, एक जाहिरात मी खूप वर्षांपूर्वी पाहिली होती. One lady was telling Azharuddin how to bat. एक बाई म्हणे अझरुद्दीनला सांगते बॅटिंग कशी करायची मी तुला सांगते. And so then the caption comes, don't listen, you need to know whom you should listen आणि to. मग कॅप्शन खाली येतं की कोणाचं ऐकायचं हे आपण ठरवायचं असतं. आता ही बाई अझरुद्दीनला काय शिकवणार आहे बॅटिंग कशी करायची, ते काय धुपाटणं थोडं आहे कपड्यावर मारायचं. Fourth point, चौथा मुद्दा, you must avoid discussing your problem with somebody who himself is in problems. अशी काही लोक की जी स्वतः खूप त्रासात आहेत त्यांच्याशी तुम्ही तुमच्या समस्या सांगायला जाऊ नका. म्हणजे टाळा. That's what our believers do. बिलीवर लोक मात्र असंच करतात. They have fights at home घरात भांडणं होतात, between husband and wife, नवरा बायकोचं झालं भांडण, and then they go and ask a lady who is herself divorced. आणि अशा बाईला जाऊन सल्ला विचारतात की जिचं भांडण नाही घटस्फोट झालाय. And so she will give you a suggestion. आता घटस्फोट झालेली बाई तुम्हाला काय सल्ला देणार. Evening only you also divorce. तू टाक अर्ज आणि घे घटस्फोट. ती असंच म्हणणार ना, अरे उसका डिवोर्स हो गया तू उसको क्या बोल रहा है. Fifth point, पाचवा मुद्दा, don't follow anyone who is not going anywhere. जे कुठंच जात नाहीयेत त्यांच्या मागे तुम्ही कुठं चाललात. Sixth point, सहावा मुद्दा, don't follow people who are destiny snatchers. आयुष्याची दिशा जे हिसकावून घेतात त्यांच्या मागे तुम्ही नका जाऊ. Seventh, सात, people who are not going to heaven, don't follow them. जी स्वर्गात जात नाहीयेत त्यांच्या मागे जाऊ नका. Eighth, आठ, don't be tied up too emotionally with wrong people. चुकीच्या लोकांशी भाऊक बंधन जास्त करू नका. Ninth, नऊ, learn to go when the Holy Spirit tells you to go. पवित्र आत्मा तुम्हाला जायला सांगेल ना तेव्हा जा, ते शिका. पवित्र आत्मा सांगेल तेव्हा मी जाईन. 10th, दहा, don't sit with them who are a pain and a trouble. जे वेदना देतात, यातना देतात, त्रास देतात त्यांच्या संगतीत बसूच नका. Praise God. देवाला धन्यवाद. Lastly, शेवटी there will be some people who will abandon you काही लोक तुम्हाला टाकून देतील and walk away from you at a stage in your life. आणि तुमच्या आयुष्याच्या अशा काही टप्प्याला तुम्हाला सोडून देतील. There are some people who will separate themselves on their own from you काही माणसं स्वतःहून स्वतःला तुमच्यापासून वेगळं करतील, without quarreling with you तुमच्याशी भांडण न करता निघून जातील and in a right spirit. आणि योग्य आत्म्यात. Once you discover आणि तुम्हाला ते कळलं ना that somebody doesn't want to stay with you, की कुणाला तरी तुमच्याबरोबर नाही राहायचंय, the best thing is to allow the separation. अतिउत्तम काम म्हणजे तो विभक्तपणा होऊ द्या. त्यांना आपल्यावर राहायचं नाहीये, लेट्स पार्ट अवेज. Don't fall at their feet त्यांच्या पायाशी पडू नका, because God is involved in it. कारण देव त्यात गुंतलेला असतो. You are not bound. तू बांधलेला नाहीस. If they are willing to stay, stay with them. जर ते इच्छुक असतील तर त्यांच्यावर राहा. Maybe God ordained it that way that they leave you, कदाचित देवानी असंही ठरवलं असेल की त्यांनी तुला सोडावं, since it is affecting your destiny in a wrong way. कारण तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर त्यांच्या संगतीनं जर चुकीचा परिणाम होत असेल तर दिस इज ऑलवेज बेटर की पार्टवेज. Sometimes कधी कधी it is okay for Abraham to separate from Lot, अब्रामानी लोटापासून वेगळं होणं चांगलं असतं, because God has a destiny for Abraham. कारण देवाची काहीतरी ठरलेली दिशा अब्रामासाठी असते. मग त्यात अब्रामानी लोटाला सोडलेलं चांगलंच आहे, Because Lot himself said, I want to separate. कारण लोट स्वतः म्हटला की मला वेगळं व्हायचंय.
Abraham didn't say, no, please don't leave me. अब्राम काय पायाशी पडून म्हटला नाही त्याला, प्लीज प्लीज मला सोडू नको ना रे, मज्जा 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 ना रे. You need to know what emotional tie they had, आपल्याला कळलं पाहिजे की ती भाऊक बंधक त्यांचं कसं काय होतं. because कारण- Abraham considered Lot as his own son. अब्राम लोटाला स्वतःचा मुलगा मानायचा. हो, म्हणजे ते भाऊक बंधन कसं असेल त्यांचं, किती लागणूक असेल एकमेकांसाठी. बाप आणि मुलगा असं नातं होतं त्यांचं. But Lot said, I want to separate. पण तरी लोट म्हटला की मला वेगळं व्हायचंय. Abraham said, go ahead. अब्राम म्हटला ठीक आहे, वेगळा हो, जा. Stop begging them to stay. भीक नका मागू त्यांना की नाही थांबा ना, नाही थांबा ना. त्यांना जायचंय, जाऊ दे. Stop attaching yourself to somebody who has detached already. तर in ज्या mind. माणसाने स्वतःला तुमच्यापासून ऑलरेडी वेगळं केलंय त्यांना तुम्ही काय सारखं म्हणताय थांबा थांबा थांबा. ते ऑलरेडी वेगळे झाले तुमच्यापासून. In their mind, they are separated. त्यांच्या मनात त्यांनी स्वतःला वेगळं करून ठेवलंय तुमच्यापासून. तुम्ही काय त्यांना विनंत्या करताय थांबा थांबा. Keeping them physically does not help. शारीरिक रीतीनं त्यांना आपल्याबरोबर ठेवून काय मदत मिळणार आहे आपल्याला. The mind is not with you. मन एक सारखी नाही, मन नाही राहिली एकत्र, तर शरीर एकत्र ठेवून करायचंय काय. Don't say, I want to reach out to them. असं म्हणू नका, नाही नाही मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. You don't have to. काही गरज नाही. काय गरज आहे. You are not the savior of the whole world. तू तारणार आहे का अख्ख्या जगाचा मुक्तीदाता तू आहे. तू मेली का सगळ्यांसाठी. नाही. God will do it if there is a reason to do it. देव करेल. काही कारण असेल तर देव करेल. If you have separated somebody on your own स्वतःहून जर तुम्ही कोणाला वेगळं केलं असेल, because you are being stranded in your walk with Christ, कारण ख्रिस्ताशी तुमचा जो काही प्रवास होता त्या प्रवासात अडचणी निर्माण होत होत्या त्यांच्यामुळे, and later you see a dramatic change in that person, आणि मग जर तुम्हाला अगदी खूपच मोठा बदल त्या माणसात दिसला, then you can walk with them or take them close with you. तर मग परत तुम्ही त्यांना जवळ घेऊ शकता आणि त्यांच्याबरोबर चालू शकता. That's what Paul did. पॉलनी तेच केलं. He separated Mark from him. मार्कला वेगळं केलं एका पॉइंटला त्याने. Why? का. Because Mark was not really walking properly. मार्क नीट चालत नव्हता. पॉलला ते कळलं की हा नीट चालत नाहीये. He used to run away पळून halfway. जायचा अर्ध्यातच. So next time Barnabas said, let us take Mark, Paul said, I won't take. मग पुढच्या वेळेला बर्णबा जेव्हा म्हटला की आपण मार्कला घेऊन जाऊ, पॉल म्हटला नाही, त्याला नाही न्यायचं बरोबर. But Barnabas was emotionally tied with Mark because he was his relative. पण बर्णबा मार्कशी फार भाऊक रीतीनं बांधलेला होता, कारण मार्क आणि बर्णबाचं नातं होतं, ते नात्यात होते. Paul said nothing to him. पॉल म्हटला नाही, मार्कला नाही न्यायचं. He didn't take him. नाही नेलं त्याने मार्कला. Later, नंतर after some years, काही वर्षांनी Mark matured मार्क समंजस झाला. and Paul heard पॉलने ऐकलं that Mark has come back. की मार्क परत आलाय, धडधाकट व्यवस्थित, आता सरळ आहे. Paul said, get him back with me. पॉल म्हटला आता त्याला परत आण माझ्याकडे. Praise God. देवाला धन्यवाद. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. Otherwise, then leave them in the hands of God. नाही तर देवाच्या हातात त्यांना सोडून टाका. You don't go to hell to save somebody from hell कुणाला तरी वाचवायला तू त्यांच्यावर नरकात जायची गरज नाही, because you will not come out of it. कारण मग त्या नरकात जाऊन तू काही कधी बाहेर पडायचा नाहीस. Your destiny is never tied to anybody who has detached himself. तुझ्या आयुष्याची दिशा अशा कुणाशीही बांधलेली नको की ज्यांनी तुला ऑलरेडी सोडलंय. Let it be your own blood. मग कोणी असो, ते तुमचे सख्खे रक्ताचे जरी असले तरी फरक पडत नाही. Your life is very important. तुझं जीवन महत्वाचं Your आहे जास्त. destiny is very तुझ्या important. आयुष्याची दिशा जास्त महत्वाची. Jesus didn't die for the whole family as a whole. येशू No. ख्रिस्त असं संपूर्ण परिवारासाठी एकत्र असे मेले नाही, एकेकासाठी मेले. One he died. एकेकासाठी येशू मेले. Okay. If you cannot go to heaven, तुला जर स्वर्गात जाता येत नाही don't try to get others to heaven. तर बाकीच्यांना स्वर्गात घेऊन जायचा प्रयत्न तू करू नकोस. First put your foot in heaven and then put others' feet पहिलं there. स्वर्गात तुझी जागा नीट करून घे, मग बाकीच्यांना आणायचा प्रयत्न कर. तुझी जागा धड अजून स्वर्गात नक्की नाही आणि त्यांना वाचवायला तू नरकातही निघालायस, ते बरोबर नाही. When you are a prayerful person जेव्हा तुम्ही प्रार्थनाशील माणूस असता and you are working with God आणि देवाबरोबर काम करत असता, and somebody decides to break off, आणि समजा कोणी ठरवलं की त्यांना नाही राहायचं तुमच्याबरोबर, त्यांना सोडायचंय, let the person go. ठीक आहे ना, जाऊ दे. If that person went away because you are wrong, then you need to change. तुम्ही चुकीचे आहात म्हणून जर तो तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही बदलायला पाहिजे. Otherwise, you need to know that he was not joined with you in the first place. नाही तर मग तुम्ही समजून घ्यायचं की नाही, फर्स्ट प्लेस मध्ये आपण एकत्र नव्हतोच. Some will just leave you halfway. काही लोक अर्ध्यात सोडतील तुम्हाला. You know, in the pastoral ministry, कसं आहे माहिती, पाळकीय सेवा जी आहे ना, पास्टर ज्याला म्हणतात, you find people who stand with you like columns and support. पालकीय सेवेमध्ये आपल्याला माणसाशी सापडतात की जी अशी कॉलम सारखी सपोर्टला आपल्याला उभी राहतात, आधार द्यायला. But then, पण मग they become unworthy when you need them most. आपल्याला जेव्हा त्यांची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा ते अयोग्य ठरतात, They just vanish away. निघूनच जातात.
If they vanish away when you need them most, then they are not yours. आपल्याला सगळ्यात जास्त त्यांची गरज असताना जर ते अशा रीतीनं नाहीसे झाले तर आपण आपलं समजून घ्यायचं की ते आपले नव्हतेच. In all your hard times, only this person never seems to be around. In your good times, he seems to be all the time around. You need to know. तुमच्या सगळ्या अवघड प्रसंगांमध्ये तो व्यक्ती तुमच्याबरोबर कधीही नव्हता आणि तुमच्या चांगल्याच काळात नेहमी तुमच्याबरोबर होता. तर तुम्ही तुमचं समजून घ्यायचं ना रे. माणसांची पारख आपल्यात असायला हवी. The tragedy with the unworthy is अयोग्य आणि अपात्र जे असतात त्यांची ट्रॅजेडी अशी आहे, they could have helped you build God's house ते तुम्हाला देवाचं मंदिर उभं करायला मदत करू शकले असते and they would have been blessed, आणि तेही आशीर्वादित त्यात झाले असते. but they won't be. पण आता नाही होणार. Some people, when I was building the church, they left me. काही लोक मी हे चर्च बांधायला घेतला हातात तेव्हाच मला सोडून गेले. So now, after the completion of the church and the church growing, all the blessings will not be accountable to them. आता हे or चर्च accounted to बांधून them. झालं किंवा लोक खूप येऊ लागले तर हे सगळे आशीर्वाद त्यांच्या खात्याला लागणार नाहीत ना. Now they are coming to me. आता जर ते माझ्याकडे येत आहेत तर आता हे सगळे आशीर्वाद त्यांच्या खात्याला लागणार नाही आहेत. When we needed them, they were not around. गरज खूप असतानाच जर ते निघून गेले What is the use? तर काय फायदा आहे. Because Bible says they were not of us. कारण बायबल म्हणतं की ते आमचे नव्हतेच. If they were of us, they would have stayed with us. आमचे असते तर आमच्यावर राहिले असते. So analyze your friends. तर जे मी आत्ता म्हटलं ना मराठीत, तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी जरा पारखा, Evaluate what they have contributed to your life. तोलमाप करा की माझ्या जीवनात ह्यांचं काही चांगलं योगदान आहे का हा अंगाला लागलेला वेतळच आहे. Flow with the right people. योग्य लोकांबरोबर वाहा Even if that means to take some harsh words from them. आणि त्यात जर काही त्यांचे कडक शब्द जरी आपल्याला ऐकावे लागले तरी ठीक आहे. Some cannot stand some harsh treatment from a real man or a real woman of God. काही लोकांना मात्र देवाच्या खऱ्या सेवकांकडनं आणि सेविकांकडनं कडक शब्द ऐकायची क्षमता नसते काहींमध्ये. Because त्यांना he- नाही ते जमत. Because ego comes in कारण between. अहमपणामध्ये येतो की नाही पण हमसे ऐसी बात करते कैसे क्या है लोग. And so they flow with those people who are down under. आणि मग जे खाली असतात त्यांच्यावर ते वाहतात. Amen. If you are a Pharaoh always wanting slaves under you, तुम्ही जर फारो आहात की ज्या फारो राजाला नेहमी गुलामच हवेत you will never develop. तर तुमचं विकसन कधी होणारच नाही कारण तुम्ही गुलामांच्या शोधात आहात. Your company decides what God would do in your life. तर सांगायचं तात्पर्य असं आहे तुझी संगत ठरवेल की देव तुझ्या जीवनात काय करणार आहे. And God wants you to flow with the right people all the आणि time. देवाची तर इच्छा आहे की तू नेहमी योग्य लोकांबरोबरच राहा Then your progress will be seen by everybody. म्हणजे तुझी प्रगती सगळ्यांना दिसेल. Amen. Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Shall we pray? प्रार्थना करूया. If certain things have not really entered your heart, काही गोष्टी जर खरोखर तुमच्या हृदयामध्ये गेल्या नसतील this message is on the YouTube. तर हा उपदेश YouTubeवर आहेच. Keep on hearing it. ऐकत राहा आपल्या Maybe a YouTube second चॅनल. time, a third time, a fourth time. परत परत ऐका ना. 2दा 4दा 6दा काय फरक पडतो. सारखं सारखं ते कानावर पडू दे. It will enrich you. त्यातनं तुम्हाला जरा पोषण मिळेल You will become wise. आणि तुम्ही शहाणे सुज्ञ व्हाल. Amen. आमेन. Shall we pray now? प्रार्थना करूया. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, Thank you for all the people who have joined us today. जी सगळी माणसं आज आमचं ऐकतायत बघतायत त्यांच्यासाठी तुला धन्यवाद. Master, प्रभू let your eyes be upon them. तुझे डोळे त्यांच्यावर असू देत All of them have grasped this word of God. आणि सगळ्यांनी हे देवाचं वचन ग्रहण केलं पाहिजे असं कर. And they have put it in their heart, Lord. आणि त्यांनी ग्रहण करून त्यांच्या हृदयात ते घेतलंय. Let them become wise now. तर त्यांना आता सुज्ञ कर, शहाणं कर. In this world, if we want to live, we have to be wise. या जगात आपल्याला जर जगायचं असेल तर शहाणं बनावं लागेल. Jesus, you said, be wise as serpents and humble as doves. येशू तूच म्हणालास ना की सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे साळसूद व्हा. Help them, Lord, that they may walk with the wise. त्यांना मदत कर प्रभू की ते सुज्ञ लोकांबरोबर चालावेत, That they will become wise in this की world. तेही सुज्ञ व्हावेत, And that they will never perish. की कधीच त्यांचा नाश होऊ नये. But that they will come up in life. तर आयुष्यात त्यांचा उत्कर्ष व्हावा. Bless each one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. All those who are here. जे सगळे इथे आहेत Bless them. त्यांनाही आशीर्वादित कर. Let your gracious hand be upon their तुझा lives. कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. Those who are struggling in life. जे संघर्ष करतायत आयुष्यात Give them the right direction. त्यांना योग्य
योग्य दिशा दे. Those who don't know what to do, ज्यांना कळतच नाही काय करायचं, fill them with your wisdom. तुझ्या ज्ञानाने त्यांना भर. Those who are with depression, जे नैराश्यात गेले, I bind every power of depression out of their lives in Jesus' name. ते सगळं नैराश्य आणि त्यातलं सामर्थ्य येशूच्या नावात त्यांच्या जीवनात मी बांधतो. People who are troubled because of some debts, ज्या लोकांना काही कर्ज वगैरे झाले आणि म्हणून ते त्रासात आहे, remove them from their debts. त्यांचं ते टेन्शन काढ, त्यांचं ते कर्ज काढ Prosper them in their आणि lives. समृद्ध कर त्यांच्या जीवनात त्यांना. Those who need healing, heal them, Lord. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद. I believe माझा विश्वास आहे you are touching all of them, तू सर्वांना स्पर्श करत and आहेस things are changing, आणि गोष्टी बदलत and आहेत it is benefiting them. आणि लाभ होत आहे लोकांचा. Thank you. धन्यवाद In देवा. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Now we will have breaking of bread. आता आपण प्रभू भोजन घेणार आहोत. It's a great time. वेळ फार महान आहे. We are all joined together in one spirit. एका आत्म्यात आपण सगळे एकत्र होतोय. Though we cannot gather together as a person, जरी चर्चमध्ये आपण शरीर रूपाने एकत्र नाही भेटू शकत आहे, I am one with you in the spirit. पण आत्म्यात मी तुमच्याशी एक आहे. I cannot see you, but you can see us. आणि मला तर तुम्ही कोणी दिसत नाही, पण तुम्ही सगळे आम्हाला बघू शकत आहात. Amen. आमेन. I believe that you are preparing everything and keeping things ready. तर माझा असा विश्वास आहे की तुम्ही तयारी केली असेल आणि आता तयार असाल प्रभू भोजन घ्यायला. God will heal you. देव तुम्हाला आरोग्य देईल He will build up your immunity. आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवेल You will be able to stand against every plague of the devil. आणि सगळ्या सैतानी पीडांविरुद्ध तुम्हाला उभं राहता येईल. Amen. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा. धन्यवाद येशू. 1 Corinthians 11:23. 1 करीन 11:23. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread, and when he had given thanks, he broke it and said, Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me. आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Lord, प्रभू thank you for this bread. धन्यवाद या भाकरीसाठी. Thank you for your body that was broken on the cross. जे तुझं शरीर वधस्तंभावर तुटलं त्याबद्दल तुला धन्यवाद. Lord, we are not worthy, प्रभू आम्ही तर योग्य नाहीच आहे, but पण still your body was broken. तरीही तुझं शरीर तू आमच्यासाठी मोडलंस, तुला धन्यवाद. By your stripes we were healed. जे फटके तुला बसले त्यात आम्हाला आरोग्य मिळालं. And I believe as we partake of this bread, आणि माझा विश्वास आहे जसं या भाकरीतून आम्ही सेवन करू, everyone will receive healing in their bodies. सगळ्यांना त्यांच्या शरीरात आरोग्य मिळेल. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो. Amen and amen. आमेन. Shall we eat all of it? आता एकत्र खाऊयात. Father, we thank you and praise you. देव बाप्पा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. This body was broken of Jesus for us. येशूंचं शरीर आमच्यासाठी तुटलं. Master, देव बाप्पा right now I claim healing for my people. आता या वेळेला माझ्या लोकांसाठी मी आरोग्य मागतो. Receive the healing in Jesus' name. येशूंच्या नावात आरोग्य स्वीकारा. Let the healing power enter your body. आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या शरीरांमध्ये जाऊ दे. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा, आरोग्यवान व्हा. Say, I receive healing in Jesus' म्हणा name. मी आरोग्य स्वीकारत आहे येशूच्या नावात. I receive healing in Jesus' name. आरोग्य मी स्वीकारत आहे येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Thank you, देव Jesus. बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद. I give you the glory. I धन्यवाद. bless your holy name. धन्यवाद प्रभू. When you're giving these elements, see that you give it only to believers. आता हे घटक जेव्हा तुम्ही द्याल घरामध्ये प्रभू भोजन घेताना, तेव्हा जे विश्वासू आहेत, ज्यांना येशू ख्रिस्त ठाऊक आहेत, त्यांनाच द्या. Don't give it to those who don't know the Lord. ज्यांना येशू माहितीच नाही आहेत, अशांना तुम्ही प्रभू भोजन देऊ नका. Even if your little children are asking, give something else beside that, but don't give it when we have लहान sanctified. मुलांनी जरी हट्ट केला त्यावेळेला की मला हे दे, तरी हे देऊ नका. हट्ट पुरवायला त्यांना दुसरं काहीतरी द्या त्यावेळेला, पण प्रभू भोजनाचे घटक त्यांना देऊ नका. In the same manner, he also took the cup after supper, saying, This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. 1 करीन 11:25. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा.
I know this cup will be a blessing for many people मला माहित आहे हा पेला अनेक लोकांसाठी आशीर्वाद ठरणार आहे, because it symbolizes the blood of Jesus. कारण येशूंच्या रक्ताचं हे प्रतीक आहे. Let this blood wash away our sins हे रक्त आमच्या पापांना धुवून काढू दे and make us brand new. आणि आम्हाला नवीन करून सोडू दे. Because your word says कारण तुझं वचन म्हणतं, they overcame him by the blood of the Lamb कोकराच्या रक्ताद्वारे त्यांनी विजय मिळवला and the word of his testimony. आणि शब्दाच्या साक्षीद्वारे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Let us all drink it together. सगळ्यांनी एकत्र आपण हे सेवन करूया, Praise the Lord. Shall we all pray? प्रार्थना करूया. Father, we have taken these elements in a worthy manner. दे बाप्पा, हे सारे घटक आम्ही योग्य रीतीने घेतलेले आहेत Even all those people who are watching us all over the world, आणि सगळी माणसं जी संपूर्ण जगभरात आम्हाला बघतायत, as they partook of this bread, या भाकरीतून, या प्रभु भोजनाच्या घटकांमधून जेव्हा त्यांनी आत्ता भाग घेतला, I proclaim blessing for them in Jesus' name. तुझे आशीर्वाद घोषित करतो मी सर्वांवर येशूच्या नावात. I proclaim healing for them in Jesus' name. आरोग्य घोषित करतो सगळ्यांवर येशूच्या नावात. I proclaim prosperity for them in Jesus' name. समृद्धी घोषित करतो सगळ्यांवर येशूच्या नावात. Grow in the Lord. प्रभुत वाढा, Be blessed in the Lord. प्रभुत आशीर्वादित व्हा Be delivered by the Lord. आणि प्रभु तुम्हाला सुटका देऊ दे. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, बाबा. Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Now may the grace of our Lord Jesus Christ आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, and the love of God परमेश्वराची प्रीती and the sweet fellowship of the Holy Spirit be with you व all. पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सगळ्यांसमवेत राहो. God bless you. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.